आता पाहणार आहोत विविध क्षेत्रातल्या टॉप 9 बातम्या। सुरुवात करूया राजकीय टॉप 9 बातम्यांनी। एकनाथ खडसे 8 किंवा 9 तारखेला भाजपमध्ये येणार। मंत्री गुलाबराव पाटील यांची एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया। एकनाथराव खडसे पुन्हा भारतीय जनता पार्टीमध्ये 8 तारखेला ते 9 तारखेला प्रवेश करणार आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये हे बघा आता राजकारण कसं चाललंय। 9 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता। पक्षप्रवेशाला जेपी नड्डा, बावनकुळे उपस्थित राहण्याची शक्यता। एकनाथ खडसेंची राज्यपालपदी वर्णी लागण्याचीही शक्यता। मी शरद पवारांच्या पक्षातच राहणार, एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याची चर्चा असताना रोहिणी खडसेंचं ट्विट। एकनाथ खडसे भाजपत जाणार याविषयी मला माहित नाही, पण त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण केल्या आहेत। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। खडसे जाणार आहेत मला सांगतोय, मला अजून माहीत नाही, पण त्यांना बरेच अडचणी तयार करण्यात आलेले आहेत। म्हणजे बरेच प्रश्न त्यांना केलेले आहेत। त्यांना प्रचंड दबावात गेले काही महिने ते वावरत आहेत। रोहिणी खडसेंसोबतच्या बोलण्यातून एकनाथ खडसे भाजपात जातील असं वाटलं नाही। आज रोहिणी खडसे आणि मी सोबतच होतो। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। गेले अनेक दिवस बरी नाही। आज सकाळीच माझी रोहिणीताईंची भेट झाली। पुण्यात रोहिणीताई आणि मी जवळपास 1 तास आज सकाळी एकत्र होतो आणि त्याच्यामुळे आजच्या सकाळच्या बोलण्यामध्ये तर काही मला ताईंच्या बोलण्यातून असं आलं नाही। भाजपनं एकनाथ खडसेंचे हाल केले होते। भाजपनं खडसे विरोधात घेतलेल्या भूमिका त्रास देणाऱ्या होत्या। एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। गिरीश महाजनांनी केलेल्या विकासावर एकनाथ खडसे आकर्षित झाले असतील। खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांवर शिवसेना आमदार चंद्रकांत पाटलांचा टोला। खडसे साहेबांचं उलट आले तर त्याचा अनुभवाचा फायदा महायुतीला होईल आणि लोकसभेच्या जागा जिंकून आणण्यासाठी तो एक फायदेशीर असेल। त्यांचा अनुभव खूप आहे, दांडगा अनुभव आहे आणि गिरीश महाजनांनी इतकं काम जळगाव जिल्ह्यात केलं की त्यांच्या विकासाचं विजनवर बी एका टायमाला आकर्षित होत येत असतील। वर्षावर मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेनेच्या नेत्यांसोबत बैठक संपन्न। बैठकीत जागा वाटपामधील तिढ्यावर मंत्री नेते आक्रमक झाल्याची सूत्रांची माहिती। नाशिक, संभाजीनगर, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणेसाठी शिंदे गट आग्रही। जागा वाटपाचा तोडगा आज सुटणार असल्याची संजय शिरसाट यांची माहिती।